चिंचवड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. गावातील रस्ते, आरोग्य सुविधा व पाणीपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. चिंचवड गावच्या सर्वांगीण विकासासाठी श्री गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत करण्यासोबतच राज्य व केंद्र शासनाचा निधी उपलब्ध करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केलं. चिंचवड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते टप्पा क्रमांक 116 अंतर्गत 80 लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री घाटगे बोलत होते. यावेळी बोलताना श्री घाटगे म्हणाले, चिंचवड गावच्या विकासासाठी प्रत्येकाने गटतट न पाहता व राजकारण न करता एकत्र येऊन काम करावं. मंजूर झालेले पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी वाद न करता समजूतदारपणा दाखवत रस्ते पूर्ण करण्यास सहकार्य करावं. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून प्रमुख जिल्हा मार्ग 123 चिंचवड ते दत्त कारखाना बस स्टॉप या रस्त्यासाठी 8.5 कोटी रुपये मंजूर झाले असून प्रत्यक्षात रस्त्याचं काम देखील सुरू आहे. पुढील काळात गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी श्री घाटगे यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, दत्त मिल्क व फूडर्सचे प्लॉट डायरेक्टर आदित्य घाटगे, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख, शिवाजी जाधव सांगळे, भाजपचे मंडलाध्यक्ष महेश देवताळे, चिंचवडचे सरपंच जालिंदर ठोमके, उपसरपंच विठ्ठल गोधडे, अण्णासू ककडे, माजी सरपंच विठ्ठल घाटगे, अजित चौगुले, मनोहर गोधडे, पतंगराव गोधडे, कुमार माने, महादेव गुरव, ज्योती गोधडे, केशव घाटगे, सचिन पाटोळे, शरद गोधडे, पोपट कदम, बबन घाटगे, सदाशिव आंबी, अनवर जमादार, सुरेश सासने, श्याम बंडगर, ग्रामपंचायत पंचायतीचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.